पैसा संपत्तीपेक्षा माणूसपण श्रेष्ठ. डॉक्टर सचिन नांद्रे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कबचौ उमवी, जळगाव. विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात संचालकांनी सांगितली सुसंस्काराची शिदोरी. आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिरानाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने झामणझिरा या गावात दिनांक 11 ते 13 या कालावधीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यात विविध उदाहरणांचा वापर करून माय भारत पोर्टलची माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना आपण आपल्या आयुष्यात समर्पित भावनेने केलेले कोणतेही कार्य आपणास आरोग्य संपन्न तसेच आनंदी करत असते, म्हणून आयुष्यात राष्ट्रीय सेवा योजना विभागातून मिळालेली शिदोरी ही नेहमी कामात येते, म्हणून विविध शिबिरातून घेतलेले संस्कार हे स्मरणात राहतात, असे प्रतिपादन डॉक्टर सचिन नांद्रे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गावित, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर किशोर सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी, तर आभार महिला कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मंदा मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौरव कुमार वसावे, सुमित गावित, ऋषिकेश वसावे, प्रशांत पाडवी, प्रियंका वडवी, मानसी मंडलिक, सविता माले, नितीक्षा गावित, वंदना कोकणी यांनी परिश्रम घेतले. जावं लागेल बरोबर. स्टार प्रचारक म्हणून ज्यावेळेस आपली तिथं बागलांमध्ये अगदी झगझगाट होईल तर आयरे सरांना सहज पक्षी श्रेष्ठी विचारतील की ती पोरग कोण होतं बा. आयरे सर सांगतील चांगला आहे, आपलाच पोरग आहे. मग ते पक्ष श्रेष्ठी तुम्हाला तिथं बोलवतील आणि ते काहीतरी एखादं पक्षाचं पद देतात. पद दिल्यानंतर आपल्याला कुठंतरी आमदार करतात आणि आमदार झाल्यानंतर काय मिळतं त्याच्यावर बोलणार नाही. पण आमदारची टर्म संपल्यानंतर कमीत कमी 50,000 पेन्शन मिळते मित्रांनो. आणि ग्रामीण भागात राहायला 50,000 तर आरामात, म्हणजे जळगाव शहरातही 50,000 आरामात पुरवू शकतात. म्हणून तुमच्याकडे जर वक्तृत्वाचं स्किल असेल तर ते स्किल तिथं टाका, किंवा एखाद्याला रायटिंग करण्याचं स्किल असेल तर रायटिंगचं स्किल टाका बरोबर. किंवा मग एखाद्याला मेहंदी काढण्याचं असतं, म्हणजे महिलांना बऱ्यापैकी स्किल असतं, म्हणजे ब्युटिशियन करण्याचं वेगवेगळे जे स्किल आहेत ते स्किल जर टाकलं तर आपल्यातून अशा संधी उपलब्ध होणार आहेत. कारण आपण एकीकडे विकसित भारतावर चर्चा करतो, तो विकास करायचा आहे तर मग आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे. जर थोडं तुमचा जन्माच्या आधीचा काळ जर पाहिला तर 1983 पर्यंत आपल्या भारतात 2 ते 3च प्रकारच्या टू व्हीलर्स होत्या. एक बुलेट होती, एक SD जावा होती, एक राजदूत होती. त्याच्या आधी काहीच नव्हतं. मग त्या काळात भारत